सगळेजण आज आपली जी मीटिंग ठेवलेली आहे आपण त्या मीटिंगचा उद्देश सगळ्यांना समजला काय? कारण की आजच्या मीटिंगमध्ये जेव्हा सुशील भाऊ बोलले मी त्यांना म्हणणार होतो की तुमच्या एजन्सीचा जे करिअरचा ज्यांचं जे मार्गदर्शन करताना त्यांनी काही गोष्टी सुटल्या त्यांच्या 3 महिन्याच्या एजन्सीमध्ये त्यांना किती कमिशन आलं हे त्यांना विचारलं लागेल. सुशील भाऊ किती कमिशन आलं पहिलं? किती डबल सांगा? 3 महिन्याच्या एजन्सीमध्ये 1,02,000 रुपये जे कमिशन आलं ना ते जर मला 20 वर्षा पहिले भेटले असते ना तर त्यांच्या खात्यात आज 1 करोड रुपये असते. ही रिॲलिटी आहे, मी नाही म्हणत. हे 20 वर्षापर्यंत विषय सांगू पण आजही वेळ गेला नाही. इथून त्यांनी 20 वर्ष जर गेले तर मी काय म्हणतो, जुने लोक काय म्हणत होते की 15 पिढ्यांचं ते पाहत होते. या एजन्सीमध्ये सुशील भाऊनं जे काम केलं त्यांच्या मुलांना फक्त ते रिन्युअल लिस्ट बी जर सांभाळली ना तर तो आज सुशील भाऊ 2 व्हीलरवर आहे. त्यांचा मुलगा 40 ते 50 लाखाच्या गाडीत फिरून मी आहे, माझे शब्द. तर नाही फिरला तो, कारण त्याचं जे करिअर आहे ते त्याचं करिअर नाही बनवलं. सुशील भाऊ तर स्वतःसाठी करूनच राहिले, पण ती जी रिन्युअल लिस्ट होणार आहे ती त्याच्या मुलानं फक्त सांभाळली. त्याचं एज्युकेशन पहा. आमचं रोज शांभाऊचं आमचं बोलणं होते की आपल्या मुलानं जर नाही काही केलं तर आम्ही चहा घेतो. अवधर आहे ड्युटी सांभाळली तर 4 लाख रुपये कमवते. ही डेअरिंग नोकरी करायची नाही. ही डेअरिंग जेव्हा येते ना तेव्हा आपल्याला समोरचं फ्युचर काय असते हे, कारण की मी काम करवलं माझ्यासाठी झालं. पण जी ड्यू लिस्ट आहे आपली ती ड्यू लिस्ट जर आपल्या मुलाने सांभाळली तर दुसऱ्या पिढीला तो बिझनेस गेला, तो का चुपचाप बसणार आहे का? त्याला जर ती सवय लागली तो या कॉम्पिटिशनच्या रेसमध्ये येऊन जाते. तर तो मध्ये नाही, आपल्याला आता COT करायचं, तो चूप बसणार नाही. कारण की आपल्या इथे कोठारी फॅमिलीमधला जो आयकॉन आहे गणेश भाऊ कोठारी, त्यांची ही 3री पिढी आहे. तर ही जी डेअरिंग आहे ना, ही डेअरिंग केव्हा येते? जेव्हा तुम्ही काय करसाल. तुम्हीच काय केलं नाही बेटा, तकलीफच तकलीफ आहे, काहीच होत नाही. राहुलनं जर म्हटलं असतं तर आज महेश एवढा सगळं काम सांभाळते, राहुल सगळं सांभाळते. दोघांचं तर खरंच स्पेशल सत्कार घ्या की टीम सांभाळून काम करतात, तुम्हाला खुश ठेवतात. तुम्ही त्याला सगळे प्रॉब्लेम सांगतात, ते ऐकतात सगळं भारूड निगेटिव्ह आणि त्याच्यातून पॉझिटिव्ह. सोपी समजून राहिले का DP आहे ना हे. मी काय म्हणतो 70% लोक मला कॉल करत नाही, ते राहुलला करतात. 70% शांभोला कॉल नाही करत, ते महेशला कॉल करतात. काय महेश लोक बोगस आहेत बे. हा म्हटलं हे ऐकणारा जे माणूस आहे ना, अरे सोपी समज त्याला खरं सत्कार करा त्याचा भारतरत्न देऊन या दोघांना आहे. कारण की हे जे कन्सेप्ट आहे ना, हा कन्सेप्टच असा आहे की जर एखादी 2 व्हीलर असली आपली तर त्याला एक सायलेन्सर दिलेलं असते. कारण की त्याच्या निगेटिव्हनेस जे आहे ते त्या सायलेन्सरमधून निघलं पाहिजे. तर तुम्ही बी नक्की कोणाला सांगा. पण जसं महेशनं पहिल्याच याच्यात सांगितलं होतं की सगळेजणं सगळ्यांना ओळखा, एकमेकांसोबत परिचय करा. रोज संध्याकाळी 5:30-6 वाजता इथं जे भेटू शकतात एक टीम बनवा इथून की सुशील भाऊ बाबू 5:30 वाजता आज चहा माझ्याकडून, तिथं अर्धा घंटा चर्चा करा. उद्या दुसऱ्या दिवशी वापस 5:30, 6, 7 वाजता सगळेजण भेटा एका स्पॉटवर. आपले स्पॉट किती आहेत? प्रत्येक वाशीमधला चहाचा दुकानवाला आम्हाला ओळखतो, शांभाला ओळखतो, मंगेशवाला ओळखतो. ते पॉलिशनंतरचा विषय. पण हे काहून म्हणतो, कारण की आम्ही स्वतः गुरु झालो. आम्ही भेटतो, आमच्या अडचणी काय आहेत आमच्या चर्चा करतो. माझं म्हणणं काय, तुमचं बेसिक आहे. तुम्ही एक दिवस ठरवा ना, सगळेजण असं जर 4 जण बी ठरवलं तर तुमच्या धंद्यात जर पुढच्या वर्षी जर नाही फरक पडला इथं तर मी शांभू सांगतो तुम्हाला, मी तुम्हाला कधीच गायडन्स करणारच नाही. तुम्ही सगळ्या अडचणी आज दिवसभरात, पार्टीचं नाव नका सांगू ना, आज दिवसभरात काय अडचणी आल्या त्या तुम्ही स्वतःच्या शेअर करा. याचं उदाहरण मंगेश भाऊ आहेत. आपले मंगेश भाऊ दरवर्षी फक्त 12 पॉलिसी करायचे. त्यांचं 10 वर्षापासून तेच चालू. 12 आमच्या पहिल्याची एजन्सी होती त्यांची. आमच्या पहिलीची 12 पॉलिसी करणं कठीण होतं त्यांना, पण ते जेव्हा आमच्यासोबत आले तेव्हापासून प्रत्येक वर्षी त्यांचं MDID होतं. कारण की ते ॲटमॉस्फिअरमध्ये आले. जाहीर मीटिंगमध्ये की या दोघांच्या सोबत राहिल्यामुळे माझा बिझनेस वाढला आणि मी आता इथून कंटिन्यू MDID करू आहे. 4 वर्षापासून कंटिन्यू MDID. तर सोबत राहायला फरक पडते. ते परिसराचा जर स्पर्श झाला माणसाला तर तो परिसराचा बदलले, तशी गोष्ट आहे. फुला संगे माती सुवास लागली. तर ह्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो, सांगण्यासारखं खूप काही आहे. पण माझं एकच म्हणणं आहे की जर तुमचं करिअर तुम्हाला घडवायचं असेल तर पहिले स्वतःमध्ये आग लावा लागतं, त्याच्याशिवाय काहीच होत नाही. उद्यापासूनच धावा. 100 सरांचं जे सांगितलं आहे की मी या गावात जातो त्या गावात जातो, हे मी तर सुशील भाऊ या आपल्या सगळ्या टीमला, उमेश भाऊला सांगतो की ही जी सिस्टम आहे ही अशीच चालते. याच्यात प्रॉब्लेम आहेत.
मी तुम्हाला आजही सांगतो, जर तुम्ही 10-12 पॉलिसी करण्याच्या हिशोबानं करत असाल तर मी म्हणतो करूच नका, खरंच करू नका. जर तुमची इच्छा असेल की मी 10-12 पॉलिसी कशाला वेळ घालता, माझं म्हणणं हे करिअर आहे आणि हा एवढा मोठा करिअर आहे, हा इझिली भेटला म्हणून तुम्हाला त्याची जाणीव नाही. जर तुम्हाला याची जाणीव आली ना, तर तुम्ही ज्या दिवशी बी याची जाणीव होईल त्या दिवशी वेळ खूप झालेला असेल. आज इथं सगळेजण जसं सरनं मला 40 वर्ष 42 वर्षच्या आतले माणसं आपण इथून सगळेजण आजपासून निश्चय करा की मला पुढच्या वर्षी 100 पॉलिसी करायची. राहुलला कधी सांगितलं का आम्ही, फक्त त्याला त्या गोष्टी ऐकते, महेश त्या गोष्टी रोज ऐकते. मी सांगत जाऊ त्याला नेहमी तर त्या मीटिंगमध्ये नाही सर, तुमच्या मीटिंगमध्ये त्या पहिल्या मीटिंगमध्ये होता तो हो. सरनं जे क्लब मेंबरशिपचा जो चार्ट सांगला त्यानुसार ते आज काम करू राहिला. 100 ते म्हणते सर आपल्याला बस काम करायचं. तो माझ्या नातेवाईकाच्या गावचा आहे म्हणून त्याचा माझा परिचय नाही, बाकी काही. त्याच्या गावाची लोकसंख्या एवढी कमी आहे की त्यानं जर सांगितलं ना, ग्रामपंचायत नाही त्याच्या गावाला, घाणमोडी म्हणून गाव आहे. घाणमोडी इथून गाव आहे, ग्रामपंचायत नाही त्याच्या गावाला. आम्ही मागच्या 2 वर्षापर्यंत तिथं गेलो होतो, तिथं त्याने मिटिंग ठेवली होती. 2 वर्षापर्यंत जेव्हा सुरुवातीला समाज मंदिरात आम्ही तिथं मिटिंग ठेवली होती, तर 150 लोक जमले होते. त्याचं सगळं आज त्याचं करिअर पाकळत आहे. त्याने कधी निगेटिव्ह नाही घेतला. निगेटिव्ह राहू नका. माझं हे सगळं इथं येण्याचा मुद्दा एकच आहे की सगळेजण खुश राहा आणि बिझनेस रोज करा. निगेटिव्ह लोक भेटलेच पाहिजेत आपल्याला. जर निगेटिव्ह लोक भेटले नाहीत तर समजून जा आपलं काहीतरी चुकत आहे. जर रोज पॉलिसी कोणत्याही पॉलिसी कस्टमर गेल्यानंतर ती पॉलिसी देत आहे तर तरी काहीतरी चुकत आहे. मी काय म्हणतो 10 कस्टमरमधून 3 या 4 पॉलिसी भेटल्या म्हणजे तुम्ही बरोबर आहात. सगळ्या जर पॉलिसी भेटत असतील तर एक तर तुम्ही काहीतरी चुकीचं सांगून राहिले, एक तर ते काहीतरी चुकीचं ऐकून राहिले. सगळ्या पॉलिसी भेटल्याच नाही पाहिजेत. 10 लोकांमधून फक्त 3चा रेशो आला पाहिजे. जर सगळ्या भेटल्या तर उद्या धावणार नाही, LIC आपल्याला सोडून टाकेल. आजपर्यंत काम केलं, उद्यापासून जय हिंद. कारण की लोक लाईन लावून राहिले, तुमची गरज नाही. हे जे सर आले हे तुम्हाला सांगता काय गरज आहे. 30% त्याच्यासाठी आहे फक्त. हे जे 35% भेटत आहे ना, हे फक्त लोक नाही म्हणतात. गेलं की ते पळते, आपल्याला पाहिलं की एकदम कसं उजाडते, ते उजाडते ना. त्याचं कारण काय आहे की ही जी फील्ड आहे ना, यामध्ये सुरुवातीचे 2 वर्ष तो एकदम तुम्हाला पाहून पळणार, पण ज्या दिवशी तुमचा जो क्लायंट होईल ना, सगळ्यात जास्त आदर तो तुमचा करणार, सगळ्यात जास्त. म्हणून मी माझं एवढंच म्हणणं आहे मित्रांनो, सांगण्यासारखं खूप काही आहे. फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही बिंदास काम करा. जसं सुशील भाऊला ती एजन्सी समजली, उमेश भाऊला समजली, इथल्या कोटोळे सरांना तर रोज मी पाहतो. जसं आता सर तुम्ही किती वेळा आपल्यासोबत चहा घेतली. रोज असतं. हे जे ग्रुप आहे ना, मी किती दिवसापासून चालू आहे माझं, की माझं म्हणणं आहे की जसं आम्ही रोज भेटतो तसं यांचे 2 शब्द कानावर पडावं म्हणून म्हणजे त्यांच्यासोबत नेहमी राहण्याचा तर प्रयत्न. तुमची इच्छा ती काहून आहे की तुम्हाला त्याच्यातून काहीतरी करायचं आहे. नाही तर निगेटिव्ह गोष्टी घ्यायच्या असत्या तर किती घेतल्या असते त्यांनी, पण त्या पॉझिटिव्हनेसमधून ते करतात. तुम्ही बी इथं वाशिमचे किती जण आहे तिथं, सगळं वाचन. हातवरी करा. अच्छा लाजू नका, एजंट आलो मी. सुशील भाऊ हे ग्रुप तुम्हाला सांगतो, मग तर मोठं व्हायचं असेल तर एक चहा ना काही तुम्ही होणार आहे का रोज. जसं पॉसिबल या ग्रुपने मस्त भेटायचं, आपल्या रोजच्या आजच्या अडचणी काय आल्या, काय झालं फक्त असं चर्चा करून विषय. एक 10 मिनिटासाठी बी भेटले तुम्ही, रोज नाही भेटला जातं 2 दिवसातून भेटा. तुमचे निगेटिव्ह ज्या गोष्टी येतात ते ऑटोमॅटिक निघून जातात. फक्त काय करू नये ते सांगा आणि कोणत्या कागदावर डोळे झाकून सही करू नये. शांबू तुम्ही मागे हो बोलू सांगतो. तुमच्या दोघांपैकी कोणीतरी परिस्थिती ते सांभाळू सांगतात. ते माझं म्हणणं एकच आहे मित्रांनो की ज्या LICनं जबाबदारी दिलेली आहे, सरनं जसं म्हटलं की काही गोष्टीचं कंपल्सेशन नाही आहे म्हणून तुम्ही काम करत नाही, पण कंपल्सेशन आहे. माझ्या ड्युटीमध्ये जर मी 6 घंटे दिले ना, LIC एजंट म्हणा 6 घंटे जाऊ द्या, 5च घंटे दिले, रोजचे 5 घंटे, तर जे सर म्हणतात ना मला 1 लाख रुपये महिना, अरे काहीच नाही. 1 करोड रुपये कमवू शकतो. 1 करोड रुपये एका वर्षात कमवायची इच्छा आहे माझी, आणि हे आम्ही ठरलेलं आहे. येणाऱ्या 3 वर्षात 1 करोड रुपये छापायचे आहेत, कारण की तेवढे कामं मागे आहे. तुम्ही बी काहीतरी ठरवा. 10 लाख सुरुवातीला 10 लाख सांगा, 5 लाख सांगा, ॲटोमॅटिक होईल. जर तुम्ही म्हटलं की हे काम मग पाहू केलं तर तसं नाही आहे. सिरियसली घ्या, काम करा. माझी एकच इच्छा आहे की इथं जे बसलेले आहेत यांनी यांच्या फॅमिलीसोबत फॉरेन ट्रिप मारावे, यांच्या फॅमिलीसोबत यांनी मोठ्या मोठ्या ग्रुपवर जावे. हे कधी होईल जेव्हा खात्यात पैसे येतील, नाहीतर हा स्वप्न तुमचं अधुरं राहणार आहे. म्हणून आजपासून सगळ्यांनी खरं सांगतो, या इथं जो जागेगा व सवेरा. आता गुरखा रोज काडी मारून जाते तुम्ही रोज, जागते राहो. किती लोक जागतात, त्यांना कधी विचार केला का हे लेखाचे झोपलेले आहे तर मीच काडी मारवलो. आमचं काम गुरख्याचं आहे. मला माहिती आहे इथून किती लोक करणार नाही करणार, मीटिंग झाली सगळे पळून जातील. आम्ही जागलो, जो जगेगा उसके लिए सवेरा आहे, आणि जे नाही जागणार त्याचं घर चोरी होणारच आहे, कारण की ते डोळे लावून झोपून राहिला ना. तर हे गुरख्यासारखं काम आहे आमचं. आज सांगून राहिलो, आता बाहेर गेले की निगेटिव्ह
तुमची जेवढी टायरमध्ये हवा भरली लोक फोडण्यासाठी रेडी आहेत, रेडी आहे. तुमच्या टायरमध्ये कशी हवा जाईल, उमेश भाऊ कसे चार्ज आहेत आणि त्याच्या ट्यूबची हवा कशी घालील हे लोक. तर तुम्हाला बी एक ध्यानात ठेवायचं की पंप आपल्यासोबतच ठेवायचा. जशी जाणं मारले की फटकं मारायचे. ते किती वेळा फोडणार आहे तुमचं ट्यूब. ज्या दिवशी तुमचे सत्काराचे फोटो नाही का लोकांना ग्रुपमध्ये दिसतात ना, त्या दिवशी त्यांची हवा ॲटोमॅटिक जाते. हे जे फोटो काढतो, हे जे ट्रॉफी करतो, हे काऊन करतो आपण. हे मार्केटिंग आहे, हे सोशल मीडियावर फैलवा. आज मला साहेबांसोबत सत्कार एवढं अचिव्हमेंट केली, कोणाला माहिती हो ते काय विचारणार आहे का. का असं तुम्ही ट्रॉफी दिली ठाकूर साहेब, किती बोलायचे केलं होतं ना, विचारणार आहे का असं कोणी. पण त्याच्या नजरमध्ये इथं करायचं, बापरे लय मोठं चालायचं, याला जमलं याचं का, त्याचं जमलं. आणि मग 4-5 वेळा पाहिल आणि 10व्या वेळा लाईक करेल. करणार नाही तो. 4-5-7 वेळा रोज पाहिल, 10व्या वेळा लाईक करील. नाही हे मोठं झालं आहे. आणि ज्या दिवशी त्याचं लाईक आला समजून जायचं की आपण या जगात काहीतरी आपण घेतलेलं आहे. आणि असे लोक तुमच्या लाईफमध्ये जे नाही म्हणत होते ते तुम्हाला हो म्हणतील. माझं एवढंच म्हणणं आहे की बिझनेस काम करा. काही अडचणी आल्या तर आम्ही दोघंजण आहोत, इथून पुढं बी आमचं मार्गदर्शन राहणारच आहे. फक्त काम करत राहा. जो काम करते त्याचे आम्हाला कॉल येतात कि सर इसकी अड़चन आ रही, क्या करूँ बोलो मला. हाँ इसको एक भेजो, इसकी PDF भेजो बोला, एक अडचण. जो काम नाही करत त्याचा कधी कॉल नाही. जो काम करतो त्याचा कॉल येते. जो नाही करत त्याला अडचणीच येत नाहीत ना. तो घरीच बसलेला आहे, सर होणंच नाही झालं, समजून जाते आम्हाला. ते काम त्याला अडचणीच नाही आहेत. आता एक मनोज भाऊचं उदाहरण आहे, एक सांगून मी संपवतो. मागच्या एका महिन्या पहिले मनोज भाऊंचा आमचा विषय झाला होता की नवीन प्रॉस्पेक्टस कसे पाहायचे. आता आज वेळ नाही ना तर मनोज भाऊला मी बोलायला सांगितलं असं, पण मी सांगत होतो मनोज भाऊ तुमच्या वतीनं, मालेगावमध्ये प्रत्येक दुकानात मला व्हिजिट करायची हे मनोज भाऊचं स्वप्न आहे. हालाकी मनोज मला 20-30% लोक ओळखते. त्यांनी मालेगावच्या पेट्रोल पंपपासून किती टक्के झालं तुमचं काम सक्सेस आतापर्यंत, म्हणजे किती लोकांना भेटलं तुम्ही. 150 लोकांना एका महिन्यात भेटले. आणि त्यांचं म्हणणं आहे मालेगाव जसं झालं की पुढचं स्टेप. मला सांगू का, एका वर्षात जर हे काम केलं ना तर मनोज भाऊचं MD मी म्हणत नाही, तुम्ही MD कितीतरी पुढं जासा. कारण की तुमची ओळखच एवढी वाढून जाईल की ते LICचा काही प्रॉब्लेम आला की ती यायलाच कॉल करते. कारण की जो दिखता है वो बिकता है, जो सामने आहे ना उसको कॉल करता नाही. कारण त्याला गरज आहे. ते मनात काय ठेवते की त्याला एक गरज आहे. तर माझी एकच म्हणणं आहे मित्रांनो, रोज लोकांना भेटा, रोज लोकांना संपर्कात राहा. सर काय अडचण आहे का, लोन करून देऊ का, पॉलिसीवर काही करायचं आहे का सर, मला सांगा. पॉलिसीसाठी मागू नका, हे तर पॉलिसी भेटणारच आहे. एवढं माझं फक्त तुम्हाला वैयक्तिक म्हणणं आहे की मित्रांनो, हे जे आम्ही म्हणतो फक्त इथं घ्या या कानात सोडू नका, हे खूप मोलाचं मार्गदर्शन आहे. आज पण तो नाही करू आहे. आम्ही किती दिग्गज लोक येऊन गेले आणि आम्ही केलं म्हणून तुम्हाला सांगतो. कारण की तुम्ही उद्या असं नाही म्हणा हे यानं काहीच नाही केलं, हे आम्हाला धडा शिकू राहिले. कारण रियालिटी LICने ही जबाबदारी दिली तर ही कशी आम्हाला हे काऊन दिली जबाबदारी काय, एवढं LIC सारखं दिमाग नाही कोणाला. कारण की LICला माहीत आहे की तुमचे सुपरवाइज एजंटला हा अनुभव तुम्ही जर देसाल तर तुमच्यासारखी टीम अजून LICला भेटेल. आज तुम्ही CUT केलं, याच्यातून PUT करू शकता, काही होऊ शकते. तुम्ही जे विचार करसाल ते करा, तुमचं काम होईल, हे माझे शब्द आहेत. आणि इथून पुढं कधीही जर तुम्हाला असं वाटलं की माझ्याकडून शांभाऊकडून काही मदत लागते तर जरूर विचारा. कारण की हा एक परिवार आहे, याच्यात सगळेजण मोठे व्हा ही अपेक्षा आहे. इथून माझे 2 शब्द संबोधतो. सगळ्यांना नवीन आर्थिक वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 14 एप्रिल आहे, सगळ्यात चांगला दिवस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यांचे आदर्श घेऊन जर आपण 1% बी जर काम केलं तर मला खरंच वाटते मित्रांनो की आपल्या लाईफमध्ये आज खरी हे जे आज साजरा होणार आहे ना 14 एप्रिलचा, ते क्षण आज आपल्याला इथून साजरा करता येईल. मी राहुलला तेच म्हणते, खरंच तू पायावर पाय ठेवून आला, तिथून जयंती करून आला. नाही तर त्यानं म्हटलं सर मी येत नाही, पण त्याला या फील्डचं महत्त्व माहिती आहे. आणि बाबासाहेबांनी काय शिकवलेलं आहे की शिका आणि संघटित व्हा. काय इथं काहून आला तो काय येडा आहे का तिथं येऊन. आज तिथं लोक जयंतीची तयारी करू आले, पण तो आला आणि संध्याकाळी त्यानं म्हटलं बिंदास, तू यासारखा भाग्यवान माणूस नाही की तू हे सगळं करून आज इथं तू 14 एप्रिलच्या दिवशी याचा फोटो इथं आला आणि आज इथं मिरवणूकमध्ये नासी ना, सगळ्यात भाग्यवान तू आहे. हे खरंच मनाने लावून घ्या की ह्या जे शब्द चालतो ना, ह्या शब्दावर जे चालणारा माणूस आहे. इथून प्रत्येक माणूस आज इथून मनानं ठरवा की मला काहीतरी बनायचं. मी माझे 2 शब्द संबोधतो आणि शांभूला सांगतो की त्यांनी